नमस्कार, मी दिव्यांग कृष्णात लोकरे. मामा वासुदेव आपलं शंकरवाडीचं काय? हो शंकरवाडी. ओके ओके. एक गाणं म्हणून दाखवा बघू. काल मी ऐकलेलं. बर म्हणे म्हणे म्हणा गे. कोणती जाऊन सांगती की हो ब्राह्मणाला ब्राह्मणाला वेदाजी तुम्ही ठेवा काय अन्नाला अन्नाला वेदाजी कोणती जाऊन सांगती की हो ब्राह्मणाला ब्राह्मणाला वेदाजी तुम्ही ठेवा काय अन्नाला अन्नाला वेदाजी कोणती जाऊन सांगती हो काय भीमाला भीमाला वेदाजी अन्नाकार गारा घेऊन जाव जंगलाला जगला वेदाजी अन्नाचा गारा काय भरला बरला वेदाजी जंगलाच्या मार्गानं तवा भीम चालला चालला वेदाजी भीम गोळे जवळ जाऊन काय पोचला पोचला वेदाजी हात पाय तोंड धुवून बसला भोजनाला भजन वेदाजी तर वास बकासुर गेला वेदाजी तो आलत वर्णत बाहेर आला वेदाजी काका तो सर माझ्या काय अन्नाला अन्नाला वेदाजी मटण राता बुक्या मारू लागला लागला वेदाजी काला गडगड तोच भीम बोलला बोलला वेदाजी भीम जेवून खाऊन काय उठला उठला वेदाजी दोघांची लागली कुस्ती तया वेळेला वेला वेदाजी भीमान बकासुरास ठार मारला मारला वेदाजी आनंद झाला कंचन वशेराला शेरा वेदाजी आनंद झाला कंचन वशेराला शेरा वेदाजी हे झालं हा युद्ध 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 नाही वाला ते नंतर पांडवांनी कौरवांनी पांडवांनी जिंकलं. बर. पांडवांनी जिंकलं तर त्यांच्यावर 14 वर्ष 13 वर्ष वनवास 14 वर्ष 1 वर्ष अज्ञवास हा असं ते कौरवांनी त्यांना सांगितलं. बर. मग ते आपलं राज्य सोडून ते वनात गेले 13 वर्ष हा आणि 14 वर्ष होतं ते अज्ञवास होता. बर. मग त्यावेळेस ते काय शहरात कांची शहरामध्ये जाऊन तिने गुप्त हेरमध्ये ते राहिली. तिथं एका बामणाच्या घरात राहिली आणि बामणाच्या घरात राहिल्यानंतर तिथं बामणाच्या घरात राहिले असताना त्या ज्या गावामध्ये एक राक्षस बकासूर राक्षस म्हणून राहत होता आणि त्या गावात लोकांना रोज एक माणूस आणि गाडाभर अन्न त्या राक्षसाला नेऊन द्यायला लागत होतं. मिसळी पाळी त्या ब्राह्मणावर आली, कांची शहराला ब्राह्मणावर आली आणि तो ब्राह्मण रडू लागला. आम्ही दोघं नवरा बायको कुटुंबाला असताना आता त्याला अन्न कोण घेऊन जायचं आणि त्याला माणूस कुठला द्यायचा असं म्हणत असताना ती ह्यानं ऐकलं. कोणतीनं ऐकल्यानंतर ती बामणाला म्हणली तुम्ही अन्न शिजवून ठेवा घरावर आणि मी माझ्या मुलग्याला म्हणजे भीमाला मी लावून देतो अन्न घेऊन असं सांगून मग ते अन्न शिजल्यानंतर ते भीम जंगलात अन्न घेऊन गेला आणि तो आपल्या जाऊ त्या गुहेजवळ गेल्यानंतर तो आपल्या हातपाय तोंड ते धुतलं भीमानं आणि ते नेलेलं अन्न खायला चालू केलं. त्या अन्नाजवळ त्या बकासूरला गेला. तो आरडत वरडत बाहेर आला तिथनं गोवेतनं आणि तो भीमाला मारू लागला. मारत असताना भीम काय बोलला नाही, जेवत राहिला. मग जेवून खाऊन झाल्यानंतर भीम उठला आणि त्या दोघांची कुस्ती आल्यावर भीमान त्याला उचलून 2-3 टाकला. टाकल्यावर तो बकासूर मेल्यानंतर तो कांच्या शहराला आनंद झाला का त्यांचा काळ गेला म्हणून. ह्याच्यावरून हे उदाहरण आहे. ओके ओके. थँक्यू मामा. सांगितल्याबद्दल आभारी आहे. हे आपल्याला काय माहित नव्हतं. असंच